राज्यात विविध क्षेत्रातल्या परदेशी गुंतवणुकीसह तंत्रज्ञानाचंही हस्तांतरण मुख्यमंत्र्यांनी थेट दावोसमधून माहिती दिली। ग्रोथ सेंटर बिझनेस हबच्या माध्यमातून लाखो रोजगारांची निर्मिती होणार। जोवर जमतंय तोवर ठीक, नाही तर स्वबळ। कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। जेव्हा दोन्ही पक्षांना युती मान्य नसेल तेव्हा आम्ही स्वबळावर लढणार, असाही इशारा। शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात 2 दिवस अंतिम युक्तिवाद होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जात गट स्थापन करणार। 65 नगरसेवक आज बेलापुरातील आयुक्त कार्यालयात जाणार। सेना भवनातून एकत्र रवाना होणार। चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला। नगरसेवक पळवापळवीवरून धानोरकरांकडून वडेट्टीवारांविरोधात सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा। आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मध्यस्थी करण्याची शक्यता। मुंबईत 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार, सूत्रांची माहिती। शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या जागा घटल्या, भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार। कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। ठाकरेंच्या 11 पैकी 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, तर उर्वरित 2 मनसेच्या गोटात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। सर्व पक्षीयांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले जाणार। 5 फेब्रुवारीला मतदान होणार। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधासह अनेक मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। तोडगा न निघाल्यानं लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नितीन नवीन यांच्याकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी। बिहारच्या यशानंतर केरळ विधानसभेच्या प्रभारीपदी। भारत न्यूझीलंडमधील 5 सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात। कसोटी आणि वनडे मालिका जिंकलेल्या न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला। सूर्यकुमारच्या टीम इंडियासमोर मोठं आव्हान। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।